व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण पूरक वृक्षदिंडीचा मानस मनात ठेवून आरंभ महाविद्यालय 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे। 1975 ते 1924 या वर्षांमधील आरंभच्या प्रत्येकाची भेट आणि खुशाली विचारण्यासाठी एकत्र येण्याचा विचार डोकावला आणि वारीशिवाय दुसरा कोणताच पर्याय समोर दिसला नाही। वारी म्हटलं की ऊर्जा, उत्साह आणि भेटीची आस। वारीबद्दल मी आणखी काय बोलणार। आजचे उद्घाटक माननीय श्री कलाल सर या बाबतीत अभ्यासू तज्ज्ञ आहेत। देह, बुद्धी आणि मनाचे विकार दोष दूर करण्याची ताकद वारीत गेल्यावर जशी मिळते तशीच पेशन्स आणि पॅशन या दोन तत्वांची रुजवणूक करणारी वारी आपल्या सर्वांमध्ये रुजावी या हेतूने आरंभ महाविद्यालय आज या वारीचं प्रयोजन करीत आहे। सुवर्ण महोत्सवाचा सुवर्ण रंग पांडुरंगाच्या रंगात अधिकच सोनेरी होईल आणि आज हृदयातील आश्वासक विठू माऊलीच्या भेटीने आरंभच्या भविष्याचा सोनेरी प्रारंभ शैक्षणिक पालखीसह शतकोत्तर मार्गक्रमण करत राहील या अपेक्षेचं प्रयोजन घेऊन आज आम्ही इथे विठू माऊलीच्या वारीसाठी, वृक्षदिंडीसाठी आज हा सर्व प्रयोजनाचा आमचा घाट आहे। या सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती आम्हाला अधिक ऊर्जा देणारी आहे, म्हणून आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना भरभरून शुभेच्छा देते आणि माझं प्रास्ताविक थांबवते। धन्यवाद। जसं क्षेत्र पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमलाय, तसाच आज आपल्या या आरंभ पंढरीत सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व विद्येचे वारकरी येथे जमलो आहोत। तेव्हा आपल्या सर्वांच्या अभिमानाच्या आणि आनंदाच्या या सोहळ्यासाठी आज आपल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत करून देण्यासाठी येत आहेत माझे सहकारी व या सुवर्ण महोत्सव सुकर्ण समितीचे सदस्य माननीय श्री प्रदीप वाघ सर। मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री राजेंद्र कलाल, कार्याध्यक्ष नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक, बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत। उपायुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य या पदावरून सर निवृत्त झाले आहेत। विशेष ओळख म्हणजे सरांनी 21 वेळा पायी वारी केलेली आहे। वारीचे व्यवस्थापन या विषयाचे सर उत्कृष्ट वक्ते आहेत। उत्तम प्रशासक, संघटक व मार्गदर्शक आहेत। सरांचे स्वागत माननीय शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आरंभ महाविद्यालय श्री रावसाहेब गायधनी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। स्वागतासाठी पर्यावरणपूरक तुळशीचे रोप देण्यात येत आहे। माननीय श्री मारुती कुलकर्णी, यशस्वी उद्योजक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत। सध्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सरांचे स्वागत माननीय शाळा समिती अध्यक्ष श्री रावसाहेब गायधनी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री LD सोनवणे सर, यापूर्वी सरांनी शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी यासारखी उच्च पदे भूषवली आहेत। सध्या ते सहाय्यक शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग म्हणून कार्यरत आहेत। सरांचे स्वागत श्री रावसाहेब गायधनी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री जितेंद्र सपकाळे साहेब, BA पर्यंतचे शिक्षण झालेले आहे। 2006 मध्ये MPSC PSI परीक्षा उत्तीर्ण, पहिली पोस्टिंग गडचिरोली येथे, त्यानंतर मालेगाव, नाशिक, नंदुरबार, शहादा, धुळे व मुंबई येथे काम केलेले आहे।
सध्या सर नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. सरांचे स्वागत पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय श्री भांबरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री रावसाहेब गायधनी सर पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय नाशिक रोडचे माननीय शाळा समिती अध्यक्ष आहेत. सहकारी बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत. सामाजिक क्षेत्रात सर कार्यरत आहेत. सरांचे स्वागत माननीय प्राचार्य श्री प्रभारी प्राचार्य माननीय श्री भांबरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री डी.यू. अहिरे सर माजी प्राचार्य पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय यांचेही स्वागत उपप्राचार्य श्रीमती पवार मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक समीर लिंबारे प्राचार्य महिला महाविद्यालय नाशिक रोड यांचे स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करतो. श्री संजय करोटे सर शाळा समिती अध्यक्ष नवीन मराठी शाळा. श्री अंबादास पगारे माजी नगरसेवक नाशिक महानगरपालिका नाशिक. याचबरोबर येथे उपस्थित शाळेचे सर्व पदाधिकारी माजी शिक्षक सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी या सर्वांचेही मी स्वागत करतो. धन्यवाद. सर धन्यवाद. सोनेरी आरंभ आश्वासक प्रारंभ हे आपल्या सुवर्ण महोत्सवाचं ब्रीद आहे आणि खरोखरच मित्रांनो या ब्रीद वाक्याप्रमाणेच आपल्या आरंभ महाविद्यालयानं 50 वर्षांची आश्वासक वाटचाल आजपर्यंत केली आहे. ही सोनेरी वाटचाल अधिकच उज्ज्वल होत आहे. आजपासून 50 वर्षांपूर्वी याच कालावधीमध्ये आपल्या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाविद्यालयाच्या इवल्याशा रोपाचा वेलू आज गगनावरी गेला आहे. या भव्य दिव्य वाटचालीचे प्रतीक असलेल्या सुवर्ण महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांनी करावे अशी मी आपणास विनंती करतो. मान्यवरांनी कृपया बोधचिन्हाचं अनावरण करावं. विद्यार्थी योगिता सुंदर हिनं शंखनाद करावा या प्रसंगी अशी मी तिला विनंती करतो. योगिता सुंदर. बोला पुंडली कवरदे हाय विठारामरी ज्ञानदेव तुकाराम. पाठीमागे सर एक मिनिट इकडे लोक ठेवा ना. एकच मिनिट इकडे समोर यस. धन्यवाद योगिता. मी सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती करतोय की कृपया आपण आकाशामध्ये आपल्या महाविद्यालयाचा नामफलक फुग्यांद्वारे सोडावा अशी मी आपणास विनंती करतो. तसंच आपल्या बाजूला 2 लोगोंच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. कृपया त्यांचंही अनावरण सन्माननीय पाहुण्यांनी करावं. विद्यार्थी मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आपल्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाच्या लोगोचं अनावरण झालेलं आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या यशाची पताका ही आकाशात उंच अशी झेपावत आहे. मित्रांनो या सुवर्ण महोत्सवी वर्षात शिक्षण आरोग्य
आणि पर्यावरण या त्रिसूत्रीतून काही उद्दिष्टे आपण निश्चित केली आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सहती कार्यसाधिका या आपल्या संस्थेच्या ब्रीदाप्रमाणे संघभावनेने प्रेरित होऊन आपण कार्यरत होऊया, कार्यमग्न होऊया. मी मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण स्थानापन्न व्हावे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा हरिनामाचा गजर करणार आहोत. आपण सर्व आमच्या बरोबर हरिनामाच्या या गजरामध्ये सहभागी होणार आहात. आपण सर्वांनी हात वरती करून हरिनामाचा गजर करायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत निवृत्तीनाथ महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. विद्यार्थी मित्रांनो, आपले आरंभ महाविद्यालय कसे आहे? आपले आरंभ महाविद्यालय वारकऱ्यांचं श्रद्धास्थान पंढरपूर हेच असेल. बरोबर. तुम्ही आरंभ महाविद्यालयाचे विद्यार्थी कसे आहे? पंढरपूरचे वारकरी जसे आणि या आरंभ नगरीत उपस्थित झालेले आपले हे मान्यवर कसे? हथ आणि भगवंत यांची भेट घडवणारे मान्यवर संत जसे, मान्यवर संत जसे. या सर्वांसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचं स्वागत करूया. या मान्यवरांमधील ज्यांची दरवर्षी नित्य नेमानं पंढरपूरची वारी न चुकवणारे, पांडुरंगावर नितांत श्रद्धा असणारे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्रजी कलाल सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृपया आम्हाला शुभेच्छा संदेश द्यावा. सन्माननीय श्री कलाल सर. रामकृष्ण हरी. येथे जमलेले सर्व मान्यवर, विठुरायाच्या कृपेने आज साजरा होत असलेला हा दिन आणि आज या आरंभ महाविद्यालयाला जे सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करतात त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्या स्टाफला, आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो. एक म्हणजे वारी, की ज्या वारीला 800 वर्षाची परंपरा आहे, ज्या पांडुरंगाच्या मूर्तीला इसवी सन 516 मध्ये ज्याची याबद्दल माहिती मिळते, शिलालेख मिळतो, या सगळ्याचा नामस्मरणाचा महिमा गाठण्यासाठी, अनुभवण्यासाठी किमान 1 दिवसाची वारी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाचा पाया मजबूत करायचा असेल, सहजीवन अनुभवायचं असेल, 1 दिवसाची वारी सगळ्यांनी, पालकांनी, मुलांनी, म्हणजे माझ्या मुलांनी सुद्धा 5 वाऱ्या केल्या, मुलींनी केल्या. हे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत ना, गादी, बिस्तारा, पंखा, AC, TV, राहायला, खाणं पिणं याच्या पलीकडे जग असतं, की ज्या जगामध्ये 5 ते 6 लाख लोक दररोज नवीन गावामध्ये प्रवेश करतात. वारी म्हणजे दररोज 6 लाख लोकसंख्या असलेल्या गावाचं स्थलांतर, एका गावाहून दुसऱ्या गावाला, अलॉंग विथ द चर्मकार, शिंपी, डॉक्टर, सगळ्यांचं स्थळ, मोटार मेकॅनिक, सगळ्यांचं स्थलांतर. आणि नवीन त्याच्यामध्ये भर पडली आता मोबाईल चार्जरची. हे स्थलांतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, गोंधळ न होता, आणि माझा अनुभव असा आहे गेल्या 21 वर्षातला, 21 वर्षात कधीही सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही उपाशी झोपलेलो नाही आहोत. मिळतं, आपोआप मिळतं. आपल्या घरात उशीर होईल तिथं मिळत, उशीर होत नाही. त्यामुळे 1 दिवस वारी अनुभवावी. तुकोबांनी सांगितले, जयाची या कुळी पंढरपुराची वारी, धन्य झाली सगळी कुळी. म्हणजे ज्याच्या कुटुंबामध्ये पंढरपूरची किमान 1 वारी झालेली आहे, त्याचा अख्खं कुळ धन्य झाला आहे. आणि त्याची पायधूळ माझ्या कपाळी लाभो असं तुकोबा म्हणतात, की ज्यांच्या वडिलांनी 40 वर्ष वारी केली, ज्यांनी स्वतः 40 वर्ष केली. या सगळ्या वारीमध्ये काहीतरी एक प्रयोजन आहे, ते म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं.
जीवन कसं आहे ते जगावं हे वारी शिकवते. आणि वारीमध्ये असलेला अपार स्नेहभाव, बंधुभाव हा जगाच्या पाठीवर कुठंही मिळत नाही. आता आपल्याकडे सपकाळे साहेब आहेत, त्यांच्या व्यथा आहेत, कथा आहे की किती पोलीस बंदोबस्त लागतो. वारीमध्ये पोलीस बंदोबस्त नगण्य असतो किंवा नसतोच. लाखो लोक असून सुद्धा वारीला पोलीस बंदोबस्ताची गरज नसते. आमच्या कधी हाणामाऱ्या होत नाही, पाण्यावरून जेवणावरून कधी भांडणं होत नाही. सकाळी मिळेल ते आम्ही खातो पितो आणि पुढे चाललेलो असतो. झोपायला मिळेल याची खात्री नाही. वरून तळपत्या उन्हामध्ये दुपारचं जेवण असतं, रात्रीच्या पावसामध्ये जेवण असतं. कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. एक वेगळ्या भावनेने सगळे प्रेरित असतो. आणि याच्यापैकी 20% लोक सोडली तर 80% लोकांना पांडुरंगाचं दर्शन होत नाही. कारण कुठलाही वारकरी कुठल्याही नवसाची अपेक्षा पांडुरंगाकडे करत नाही. पांडुरंगाकडून कुठल्या प्रकारचं मागणं त्याला नाही आहे. त्यामुळे मागणं ज्याला म्हणतो ना रहित असलेली ही वारी एकदा अनुभवावी. माझं सगळ्या तरुणांना मुलींना याचा म्हणजे प्रामाणिकपणे आवाहन आहे की किमान या वर्षी नाही जमलं पुढच्या वर्षी या. सगळ्या मुलांची सोय आम्ही करू, काही प्रॉब्लेम नाही. आज गाथा मंदिराची 150 मुलं ज्यांची वय वर्ष 14 आहे ती सगळी आमच्या दिंडीमध्ये आज आहेत. आवलं पाहिजे, केलं पाहिजे, नवीन काहीतरी आहे. आणि अशा पंढरपुराला इसवी सन पूर्वीची मान्यता आहे, तसे शिलालेख आहे. शालिवन राजा ज्याने शालिवन शक सुरू केले, सध्या 1946 शालिवन शक आहे, त्याने पांडुरंगाच्या म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे, शिलालेख आहे. आणि हे मंदिर जेव्हा त्याच्या पूर्वी 100 वर्ष 200 वर्ष असेल तेव्हा एखादा राजा त्याला भेट देतो आणि राजाश्रय भेट. त्यामुळे सगळ्यांनी आपण पांडुरंगाच्या कृपेने या ठिकाणी आहोत. पांडुरंगाच्या कृपेने आपलं सगळं भारतवर्ष चांगलं होईल. येणारा काळ मुलींच्या पालकांच्या दृष्टीने हा अत्यंत अवघड आणि शिस्तबद्ध वागलं तरच याच्यातून मार्ग निघणार आहे. त्यामुळे आज आपल्याला वैष्णवांना पांडुरंगाच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण सगळेजणांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांसाठी पाऊस पाणी छान पद्धतीने होईल, पीक चांगले होईल आणि आपला बळीराजा शेतकरी राजा सुख समृद्ध होईल. त्यामुळे आपण होऊ. आणि या सगळ्या शुभेच्छा हे मागणं विठ्ठलाच्या पायी करून पुढे या सगळ्या आरंभ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आमच्या सगळ्यांच्या मॅनेजिंग कमिटीतर्फे शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सर धन्यवाद. त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज आपल्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथून उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती पालखी घेऊन यायचं आहे पुढे. सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे. आणि यापुढची सूत्र शिरोळे सरांनी हातात घ्यावी. चला भूत थोडा ऐकू द्या सर सिस्टीम. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव अवघ्या महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला कृपया उभे राहायचे आहे. सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती की कृपया आपण पालखीचं पूजन करायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राचं लोकदैवत आराध्य दैवत पांडुरंगाच्या साक्षीने आपल्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे पालखीचं पूजन करतायत. जाता पंढरीची सुख वाटे जीवा असं म्हटलं जातं आणि आपल्या आरंभ पंढरीमध्ये आज खरोखरच विद्यार्थ्यांचा हा जो मेळा भरलेला आहे त्याने हे सगळं दृश्य पाहून अक्षरशः मन तृप्त होत आहे, मन समाधानी होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 50 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांनी या आरंभ पंढरीमध्ये ज्ञानाचे धडे गिरवलेले आहेत आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. ज्ञानदेव भाग्यवान आहोत. तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पालखीचे पवित्र असे पूजन उत्पन्न होणार आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. उडी मारायची. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो नाही आता इथं खाली पालखी जेव्हा जायचं. पुंडलिक वरदा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर माऊली की, बोला संत निवृत्तीनाथ महाराज की, तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पालखी कृपया पुन्हा माणसावर ठेवावी. आपण जाऊ नये. आता आपल्याकडे सादरीकरण होणार आहे कलापथकांचं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया आपण पालखी पुन्हा मंचावर ठेवावी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हावे. एक छोटे घणी एक सादरीकरण आपल्या पुढे होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ पर्यावरण दिंडीने आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांमधील ओसंडून वाहणारा हा उत्साह आता आपण अनुभवणार आहोत. सुरुवातीला लेझिम पथकातील विद्यार्थी आपले नृत्यविष्कार सादर करत आहेत.
सुंदर असा हा नृत्य विस्तार आपल्या या आरंभ महाविद्यालयाच्या विद्यार्थी अतिशय अल्पावधीत या नृत्याची तयारी करून आपल्यापुढे हे उत्कृष्ट असं सादरीकरण करत आहे. या संपूर्ण पथकाला मार्गदर्शन केले आहे आमच्या आरंभ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक मान्य श्री संदीप गांगुडे सर, त्याचबरोबर सहशिक्षिका श्रीमती जान्हवी शिरवाडकर मॅडम. निश्चितच या नृत्याने या कार्यक्रमामध्ये एक आगळी वेगळी अशी रंगत भरलेली आहे. अतिशय तालासुरात शिस्तबद्ध पद्धतीने हे लेझिम पथक आपला कलाविष्कार सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण टाळ्यांचा गजर करून आपल्या या विद्यार्थिनींना प्रोत्साहन द्यायचं आहे. मला सांगायला विशेष आनंद होतो आहे की आरंभ महाविद्यालयाची पहिली बॅच सन 1975 मध्ये सुरू झाली आणि या बॅचला ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती असे 5 माजी विद्यार्थी या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी हजर आहेत. मी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. अतिशय सुंदर असा हा नृत्यविस्तार विद्यार्थिनी आता प्रेर करत आहे. लेझिमचा खणखणाट होत आहे आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये पंढरीचा या विठुरायाचाही आदर द्विगुणित होत आहे. हे सर्व जे होत असते हे आपल्या या आराध्य दैवताच्या कृपा आशीर्वादामुळेच होत असते आणि म्हणून पुन्हा एकदा या विठुरायाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. हरी हरी आची पंढरी पंढरी आची पंढरी पंढरी तुराया नगरी नगरी कमी तुराया नगरी नगरी आता गेलो मी पंढरीला आता गेलो मी पंढरीला माझी तिथे बरी आची पंढरी 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 कमी तुराया नगरी नगरी कटाळ कांग कटाळ कामात तुझ्या मत करून आलं ससा बाळ नामगुस तुझा घुमतो. परंपरागत नामात आची पंढरी झाली चोरी गाची पंढरी झाली चोरी झाली विठ्ठलाची चोरी झाली विठ्ठलाची गेला तेव्हा मला आची पंढरी 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 कवी तुराया नगरी नगरी आची पंढरी 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 कवी तुराया नगरी
दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. हा आनंद आपण अनुभवत आहोत. या सुवर्ण महोत्सव उद्घाटन प्रसंगाचे आपण सर्व साक्षीदार झालेलो आहोत आणि हा जो सोहळा आहे, हा नेत्रदीपक सोहळा आपल्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहे. त्याची आठवण चिरंतन आपल्या मनात राहणार आहे. या आरंभ महाविद्यालयाच्या या सर्व उन्नतीचा हा सोहळा आपण पाहतो आहोत. याची देवी याची देवी. नृत्य विस्तार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह, हे नृत्य ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून साकार झालेले मान्य गांगुर्डे सर, त्यांना सहाय्य करणाऱ्या माननीय श्रीमती सुरवाडकर मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचा एकत्रित योगदानाचा भाग म्हणजे हा नृत्य विस्तार. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात आपण या विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन द्यायचं आहे. यानंतर पुस्तक सादर करत आहेत आमचा शास्त्रशाखेच्या विद्यार्थिनी विठ्ठल आराधनेतून. ते या महाराष्ट्राच्या दैवताला आराधना करणार आहे. आपण सर्वांची विठू नामाचा गजर करायचा आहे. यानंतर आरंभ महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या विद्यार्थिनी विठ्ठल आराधना या गीतावर नृत्याविष्कार सादर करणार आहेत. अतिशय अल्प अशा कालावधीत या नृत्याची त्यांनी तयारी केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा हा नृत्याविष्कार आपणापुढे आता सादर होतो आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण आमच्या या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहन द्यावे. सर्व शिक्षकांनाही विनंती आहे आणि हा नृत्याविष्कार आता सुरू होत आहे. रंगरूप है
या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
बोला पुंडलिक वरदे हरी, श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय संत ज्ञानेश्वर माऊलीं की जय. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतोय की शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण ही आपल्या या सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी त्रिसूत्री आपण निश्चित केलेली आहे. आणि या निमित्त आज आपण ही पर्यावरणपूरक दिंडी आयोजित केलेली आहे. या निमित्ताने आपल्या आरंभ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या यांच्याकडून एकूण 501 रोपांचे वितरण होणार आहे. आणि हे रोपे जे आहेत हे आपण परिसरातील नागरिकांना देणार आहोत आणि त्या निमित्ताने या वृक्ष दिंडीचा जागर आपण करणार आहोत आणि निश्चितच पर्यावरणाला आपण सहाय्य करणार आहोत. मी तगडी काढली त्या वेबसाईट. यानंतर या सोहळ्याचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे अश्वाचं आगमन. मी श्री खताळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अश्वाचं तिकडून प्रस्थान करावं. समोर आता अश्व येतोय, समोरच जा. व्यवस्थित पकडा, घेऊ मी. अश्वाचं आगमन येथे होत आहे. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने रचिले हे आवार. ज्ञानदेव एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालाच ऐकळस, भजन करा सावकाश. अश्वाचं आगमन येथे झालेलं आहे. अश्वारोहीकडे असलेला ध्वज आता माननीय कार्याध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या हातात घ्यावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे. मी या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मान्य श्री कलास सर यांना विनंती करतो की आपण हा ध्वज स्वीकारावा. श्री संदीप गांगुर्डे सर यांना मी विनंती करतो आपण मंचाकडे यावे. विद्यार्थ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचंय. दिंडीची रचना करून घ्यायची आहे. लेझिम पथक हो इथे इथे मॅडम शिरवाडकर मॅडम इथेच. हो मुलांना बाजूला गाडी बाहेर काढा. ते थोडं बाजूला तुम्ही पुढे वा. गाड अँगल फोटो घ्या ना हुशार. कसा घ्यायचा हे काय 5x ना. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही क्षणातच आता दिंडी घेऊन प्रस्थान करणार आहोत. पण त्यापूर्वी या दिंडीचा समारोप पुन्हा या मैदानावरती होणार आहे आणि त्यावेळेस आपलं पुन्हा एकदा रिंगण होणार आहे. तर आपण आता काही क्षणातच दिंडीचा प्रस्थान होणार आहे आणि त्या मार्गाने गटागटाने आपण पुढे जाणार आहोत. सुरुवातीला अश्व पुढे जाणार आहे, त्या पाठोपाठ पालखी जाणार आहे, लेझिम पथक जाणार आहे. क्रीडा शिक्षक संदीप गांगुर्डे सर या पुढचं मार्गदर्शन करतील. सावकाश या. गाडीच्या पुढे सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती आहे की कृपया आपण पालखी घ्यावी आणि मैदानापर्यंत पालखी घेऊन जावी. सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती आहे की कृपया आपण दिंडीला मार्गस्थ करावं. दिंडीची रचना मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय. सर्वप्रथम अश्व, त्या पाठोपाठ एक व्हेकल आहे आपल्याजवळ. त्यानंतर लेझिम पथक, लेझिम पथकाच्या बरोबर मागे पालखी असणार आहे. सन्माननीय अतिथींना विनंती आहे की कृपया आपण टाळकरी ज्या विद्यार्थिनी आहेत त्या दिंडीच्या मागे कृपया यायचे. त्यांनी पटकन तिथे थांबा. तिथे रचना करून घ्या. रचना करून घ्या पहिल्यांदा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी पालखीला थांब्यावरती घेऊन मार्गस्थ करतायत. वाहन कृपया थांबवावे. लेझिमचा ग्रुप थांबेल तिथे. थांबा. सर्वप्रथम अश्व वाहनाच्या पुढे जाणार आहे. गेटवर घ्या, गेटवर. हो. सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती की कृपया आपण पालखीला मार्गस्थ करावे. पताका पकडणारे विद्यार्थी कृपया आपण पताका हातात घ्यायचे आहे. पळा लवकर. पालखीच्या बरोबर मागे टाळकरी ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी थांबायचंय. त्यांच्या मागे पारंपरिक वेशभूषा केलेल्या महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या असणार आहेत. थोडं पुढे जा. त्या दिंडीच्या मागे असं दाखव. टीचर, टीचर.
तयार असतात तयारी ठेवा. पालखीचं प्रस्थान आता दिंडी मार्गाकडे होत आहे आणि या दिंडी सोहळ्याचा समारोप याच मैदानात होणार आहे आणि भव्य दिव्य अशा दिमाखदार रिंगण सोहळ्याने हा सोहळा संपन्न होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या पालखीचं प्रस्थान होत आहे. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी कृपया बाजूला व्हायचंय, बाजूला व्हायचंय. पुन्हा 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 एक मिनिट जागा थांबा ना. हो सर थांबा ना. अण्णा बस मागे लिडिंगच्या विद्यार्थिनी समोर तयार असतील. ओम चव्हाण. श्री गांगुर्डे सरांच्या सूचनेला सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचंय. ते ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे या दिंडीची रचना होते. या दिंडी सोहळ्यासाठी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झाले. माझ्याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर लाईनअप राहा. श्रीमती रजत चव्हाण लाईनअप राहा. गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी सुद्धा इथे सहभागी झालेले आहेत. स्वयंसेवक मुलांनी इकडे यायचे जरा. सर्व स्वयंसेवक विद्यार्थी जे आहेत त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतील. फिरणार सर कृपया आपण फलक त्या विद्यार्थी गटाकडे जायचे आहेत. फलक या बाजूला ठेवलेले आहेत. इथं फलक आहेत. फलक आणि ध्वज इथे उपलब्ध आहेत. हे माग आम्हाला पण पाहिजे. माग 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 आनंद आपण सर्वजण घेतोय. खरं तर पंढरपूरला आता वैष्णवांचा मेळा जमलेला आहे आणि आपण आपल्या आनंद पंढरीमध्ये हे सुख खरं तर अतिशय सुंदर असा हा सोहळा आपण आता पालखीला मार्गस्थ करत आहोत आणि या वारीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. आपण गंधर्व नगरीतून पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या मार्गाने पुन्हा एकदा या मैदानामध्ये येणार आहोत. थोड्या वेळामध्ये सर्वजण या वारीमध्ये सहभागी होतील. जाता पंढरीशी सुख लाभे जीवा असं जे म्हटलं जातं ते सुख आज आपल्याला इथे अनुभवता येत आहे आणि आरंभ महाविद्यालयाचा हा सुवर्ण महोत्सव त्याचे साक्षीदार आपण सर्वजण होत आहोत. कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे की कृपया आपण वारीमध्ये सहभागी व्हावा. मंचाच्या उजव्या बाजूला काही ध्वज आणि फलक उपलब्ध आहेत. कृपया आपण विद्यार्थ्यांच्या हाती द्यायचे. पर्यावरणपूर्वक अशी ही दिंडी आपण वापस करतोय त्याचा समाजामध्ये योग्य तो संदेश दिला पाहिजे. हे सगळे पर्यावरणपूर्वक फलक आपण कृपया विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यायचे आहे. पूर्ण घेऊ का? पूर्ण घेऊ का?
का रे मी दिसतो का? तिकडे येऊ का? मला घे ना व्हिडिओ मध्ये ये ना तरी काही भाग शोषी कंप्लीट आहे तिकडे मग बरेच पुढे काय डॅम आल्यावर आम्ही पण यायला पाहिलं. हा भाऊ अच्छा संगीरे हॅपी बर्थडे
चला रे पुढे पुढे निघा. इथे जाऊ का पुढं? हो. अरे कोण झालं? नाही बंद झालं, मला समजत नाही का. नाही तू सरक ना, भागले काय मध्ये मध्ये येते. कोथमीर हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. व्हिडिओ असते हा का मजा घेतो. तू काय वाटला खेळ ना मला खेळ आमच्यावर फोकस कर बरं का, पोरींवर नको करू. कोणतरी दुसरा घे
वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे सुख, वारी म्हणजे चैतन्य आणि पंढरीची ही वारी साक्षात आपल्या नाशिक रोडच्या गंधापूरतून पुढे आणि विविध प्रकारचं गुणदर्शन प्रदर्शित करतायत. आनंद ओसंडून वाहतोय. आपल्या आरंभ महाविद्यालयामध्ये 50वे वर्ष आपण मोठ्या दिमाखात याचा आनंद आरंभ आहे प्रचंड, आरंभ आहे प्रचंड. आम्हाला पण घेवर का अरे खरं काय ऐकलंय आता दर्शन पकड तुला उचल बरं का उचलून नाही करेल काय मला माहिती नाही कशी आम्हाला माहिती ती कशी म्हणून मी नाही उचलू का तुला आता उचलू कोण बोलतोय का एवढं फोटो काढ लाईव्ह टीचरचं अरे टीचर आहे ना ना 2 मिनिट हे अफसर स्वयंसेवक हे बाई काय म्हणतो काय ना भाऊ साईट नाही
आला कोणी काढायला लावले नाव आहे नेटफ्लिक्स टॅग चांगलं नेट टॅग लाईव्ह झाले रे लाईव्ह हो भाई आमचं पण घ्या ना आम्ही आले तुम्हाला नाही घेतलं तर कसं होईल पुढे हो मावशी त्र्यंबकेश्वर येथून काही वारकरी विद्यार्थी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचाही कलापथक मागे आपली कला सादर करत आहे आणि याचा सर्व हा आनंद आषाढी एकादशीच्या पावन पर्वावरती आपण अनुभवत आहोत.
काय झालं अंदर वस्तू का आता उचल ना मला बरोबर का हा उचल बरोबर का हा उचल उचल ना तुझे हा मग ते तेवढंच राहिले मला तरी ते दुसऱ्या आयडिया नाही केलं नाही का बोललं मग थोडं मला ते तुला आयडिया मॅसेज केलं नाही का थोडीची आयडिया ते मला पिक्चर आवडतो बोलली थोडं बोल त्याची फॉर्ममध्ये राहिले पण असं नाही का नाही असं तू असं असं मी येऊ राहिलो आमला एक मिनिट त्यावर करायला लागलं हां तेच सांगा टीचरकडे जायचं पुढे जायचं आहे टीचरचं येते आय डी एवढीच आहे का चल पुढं चल अरे ठीक काय नसेल ना पुढं ठीक काय पाठीमाग राहतो पुढे जाल जरासं Ready? We'll be right back.
पुढे गेलं गाडी त्या खतरा बोलायचं आला बसून जाय ना काय पण 2 वेळेस झालं 2 वेळेस जाऊ मागे झाले बुचका जाऊन आलो जाऊ अरे तुला असं वाचवतोय टीचर आहे ते व्हिडिओ आला वाटतं कुठं येऊ दे हाय टीचर
आपण थांबून घ्या ना दादा. जा, पटकन पुढे जा. चला चला. त्यांच्या मागे जाता. पळू नका, पळू नका, पळू नका. तुम्ही मागून आणा. अरे जा ना तुम्ही, डाळवाले पुढे जा ना. अर्ध्यात जा नाही तर. दिंडी जोडून गेले, दिंडी जोडून गेले. गेला की काम नाही इधर. आमच्या वेळाने गाडी चल ना पुढे लागा झाला टाकले. चल इकडून घेईल तुला का मी. अरे तू पोरांची लाईव्ह चालू. हो थांबा थांबा. चला आता पटकन. चला पटकन. चला. थांबून घ्या, थांबून घे. उचलू तुला शिवचन बॉम्बे तुझ्या तिथेच थांबून राहिले. जाऊ का मग. चल लवकर. ट्रेन चालू काय येते. कॅमेरा आलो आज यायला मला सवय पाठीमागून फोन करून काय चालू आहे तू व्हिडिओ काढ रे.
गांगुडे सर थोडी पुढे रॅली घ्या. गांगुडे सर पिंडी थोडी पुढे घ्या. अश्वा थोडं पुढे जायचं. थोडे पुढे. अतिशय सुंदर असा हा सोहळा एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण अनुभवतो. आम्ही तर थोड्या वेळ गेलो मला येतच थांबावं लावलं. मध्ये पहिल्या पुढं जाय तू लवकर. काम दिलं का इकडे इकडे वा इकडे वा इकडे वा आराम
सगळ्यांना तर डिस्ट्रीब्यूट होता तिथून इथं आले ती काका पडली इकडं होय ना बाजूला होय तू एकूण एक आता इकडं होय
आहे त्यांच्या हात. हा स्पीकर आठ ठेवतो हो नुसतं बटन आहे बघ हे 2 नंबरचं हां हे थोड्या वेळ आणि बाकी मित्रांशी फालतू बोलू नका काही पण अरे भारी हो फेसबुक लाईव्ह करतोय का मध्ये बडबड ओंकार माझं कोणाला लिहू नको देऊ रस्ता मोकळा माझं मागच का थोडा वेळ Yes, you can. पुढं घेताय साईडला इकडे जायचंय ना आपण चालणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे आपण रस्त्याच्या एका बाजूने चालणार आहोत स्वयंसेवकांना विनंती आहे की कृपया आपण सर्व रॅलीला मार्गदर्शन करायचं आहे सर्व दिंडीचं नेपथ्य करायचं आहे सारथ्य करायचं आहे गाडी गाडी
हे अरे हे घ्या ना पुढं पालखी. थांब. लाईव्ह आहे का नाही पण लोक थांबलाय झाले का पास चल. हा का अबे याच्यावर उभा राह. याच्यावर उभा राह लवकर. डन. लगेच नाही ते पालखीला सोडून तिथं लावतोय लगेच पुढं लावतो तिकीट घ्यायला खाली उतरायला म्हणजे मारू दे.